उठता का जरा, दर्शन घ्यायचंय. काय सारखं मध्ये मध्ये येत आहे, सारखा. अरे वा, दिव्यांची आरास पण झाली आहे. राजश्री, तुम्ही इथंच बसला होता का? हो, इथंच बसलो होतो. नाही, बसला असाल तुम्ही, पण तुम्ही हे करणं शक्य नाही. कुणी केलंय हे? ऐसे भाऊ, असं काय हो? हा जो तुमचा आमच्याबद्दलचा कॉन्फिडन्स आहे ना, तो लई भारी आहे बर का. म्हणजे या घरात जे जे काही चांगलं होईल ते आमच्यामुळे होऊच शकत नाही, हा नेमच झालाय बघा. हा, पण घराच्या सांडवळीपासून पार अगदी जगातल्या भूकंपापर्यंत जे जे काही वाईट होतं ना, ते फक्त आमच्यामुळेच, असं गृहीतच धरलंय सगळ्यांनी. राजश्री, ऍसिडिटी वाढली आहे का तुमची? अहो, किती मळमळ आहे तुमच्यामध्ये. अहो, सणासुदीचे दिवस आहेत. अशा वेळी मनामध्ये देवाविषयी तळमळ पाहिजे. आमचा साधा प्रश्न होता, हे कोणी केलंय? सासूबाई, मी आणि वहिनी साहेबांनी मिळून केलंय सासूबाई. खरं का? हा, त्या सकाळच्याला पण लवकर उठल्या होत्या आणि त्या स्वतःहून म्हणल्या मला
आपण दोघे मिळून 2 दिवसांची आरास करू असं. बया, हे सगळं त्यांनीच केलंय, मी तर फक्त हेल्प केलीये. खरं का? छान आहे, आनंद आहे. यांचाही हातभार लागला म्हणायचा. नाना, गणराय बुद्धीची देवता आहेत. सगळ्यांना सद्बुद्धी द्यायला सुरुवात केली त्यांनी. ताईसाहेब, खरंच आरास अगदी आकर्षक झाली आहे. अहो, आपल्याकडे आलेल्या प्रत्येक पाहुण्यांनी कौतुक केलं. हत्तरकीकर साहेब तर म्हणाले की कुणी केली आरास म्हणून. असं का? गुड. हो धाकट्या जाऊ बाई, काय सिद्ध करायचं होतं तुम्हाला? आमची बाजू बिजू सांभाळून घेतली, काय दाखवायचं होतं? बोला की, काय दाखवायचं होतं? आणि एक गोष्ट ध्यानात ठेवायची, उगाच आमच्यावर उपकार केल्याचा, आम्हाला सांभाळून घेतल्याचा आव आणायचं नाही आमच्या मोर. वहिनी साहेब, मला खरंच काही सिद्ध करायचं नव्हतं. आणि तुम्हाला एवढंच डाचत होतं तर कशाला सहन करत बसायचं ना? कंटकाच मोडून टाकायचा, सासूबाईंसमोर सगळं सांगून टाकायचं की. नाही म्हणजे तुम्ही त्यांच्या समोर बोलला असतात तर तुमच्या बोलण्याची इंटेन्सिटी त्यांच्यापर्यंत पोहोचली असती की हो. ऐकून घ्या की, आता माझ्यावर आरडाओरडा करून काय उपयोग? आणि आपण दोघींनी मिळून आरास केली हे ज्यावेळेस सासूबाईंना कळलं, अहो केवढ्या खुश झाल्या होत्या त्या. माझ्यासाठी ते लई महत्वाचं आहे बघा. विघ्नहर्त्या, पाहिलंच ना, ह्या आमच्या घरातल्या विघ्न करत्या. मी तुला सांगू का, जर तुझ्याकडं माझ्या वाटची पण थोडीफार बुद्धी उरली असेल ना तर ती यांनाच देऊन टाक. यांनाच लय गरज आहे. अयो सॉरी सॉरी. नाही म्हणजे ते मी पण मिली एडीच आहे. 1.5 दिवसासाठी आलायस, त्यात पण काय गाराणी करत बसले. पण ह्या वाटतातच अशा ना की सॉरी. जाऊ दे ना, मी बोलतच नाही. हा पण नाही, नको, जाऊ दे, जाते. नव्हते बोलत की मी पुण्यांदा, द्यायचीच होती का लगेच शिक्षा? सॉरी म्हणले ना मी, परत एकदा म्हणते सॉरी सॉरी सॉरी. बोला वहिनी तरी टील. आओ सुजित भाऊजी, कधी येत आहे बाप्पाच्या दर्शनाला? अहो, लई वर्षाचा फिक्स आहे आमचं ऑलरेडी. बाप्पाची आणि माझी अपॉइंटमेंट फिक्स असत्या. सकाळी 10 वाजता वाड्यात एंट्री, 10:02 2 हस्तक 1 मस्तक बाप्पाच्या चरणावर, 10:03 तीर्थप्रसाद, 10:05 वाड्यातून कळली. असं का? नाही, वो साल दूसरा था, ये साल दूसरा आहे. आणि तुमच्या या शेड्यूल मध्ये तुमच्या वहिनी द लिटिल बदलच केलाय बघा. बर. आणि तो बदल असा आहे की 10 वाजता तुम्ही वाड्यावर येणार,
10:02 दर्शन आणि 3 मिनिटांनी तीर्थप्रसाद. त्यात काय मी बदल केलेला नाही बघा. जमलं की मग. आणि मग त्यानंतर 10:05 तुम्ही जी कल्टी मारणार होतात की नाही त्याला मी पलटी दिली आहे बघा. आणि आता तुम्ही 10:05 नंतर वाड्यातच राहायचं. छानपैकी सगळ्या लोकांशी गप्पा मारायच्या, पाहुण्या रावळ्यांशी गप्पा मारायच्या, त्यांना काय नमस्कार चमत्कार जे काही करायचंय ती करायचं. मग मोदक खायचे आणि मग जेवताना पुण्यांदा मोदक आणायचे. कसंय? आणि मग त्यानंतर तुम्हाला जर वाटलं तर थोडा वेळ झोपायचं पण. मग तुमच्या घरच्या माणसांसोबत गप्पा मारायच्या. तुमच्या भैया साहेबांसोबत तुम्हाला जर आरास करावीची वाटली तर ती करायची. आणि आता इतका वेळ तुम्ही घरात राहणार म्हणजे तुम्हाला आई साहेबांची चौकशी तर करावीशी वाटेलच की नाही हो भाऊजी, है की नाही? मग तुम्हाला जे वाटेल जसं वाटेल तसं तुम्ही त्यांच्याशी बोला. तुम्हाला काय वाटेल ते विचारा की तुम्ही कशात आई साहेब, तुमची तब्येत बरी आहे ना आई साहेब, गोळ्या औषध कसं वेळेवर चालू आहे ना आई साहेब. भया मी तर अजिबात तुमच्या मध्ये मध्ये करणार नाही. तुम्हाला जे वाटेल तसं तुम्ही करा काय. आणि मग नंतर विसर्जन, तुमचा डान्स आणि मग सगळं झालं की तुम्हाला वाटेल तिथं वाटेल तेव्हा तुम्ही जावा. काय कसं वाटतंय? ह्यो लिटिल बदल आहे असं म्हणणं आहे तुमचं. हा मग बाबो, लोकांच्या शेड्यूल मध्ये मोठे बदल करायची सवयच नाही ना मला. असं काय मी करतच नाही बघा. आणि त्याचं काय आहे, आज सणाचा दिवस आहे आणि आमचा मूड लई चांगला आहे. त्यामुळे तुमचा हा जो काय पिंक पिंक क्यूट क्यूट बबल आहे ना तो मी फोडणार नाही. नाहीतर आम्हाला फोडायला असं किती वेळ लागतोय. टच केलं की फुस. तुम्ही जे काय सांगताय तसं काय होत नसते. आमचं शेड्यूल म्हणजे काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे. हा का? ती रेग पुसायला डस्टर आहे की माझ्याकडं? तुम्ही काय काळजीच करू नका सुजित भाऊजी. आता मी लय कामात आहे बघा, मला जायचंय. त्यामुळे तुम्हाला जे काय बोलायचंय ना ते तुम्ही लवकर या आणि फ्रंट टू फ्रंट बोला. हा चला ठेवते काय मी. बाय बाय बाय. हा यावंच लागतंय. काय करावं या अडगीचं. वा, छान झालेत. वहिनी, अहो हात दुखले का? चालवा की हात पटापटा. केवढे नारळ राहिलेत. आणि ऐका, घरी जायच्या आधी थोडे मोदक घेऊन जा बरं पोरांसाठी. हे सर्वेश, ऐक, ते राहू दे आता. तू खाली जा, पाहुण्यांना काही चहा नाश्ता हवाय की नाही विचारू नये. हा जा. तुम्हाला सांगते कल्याणीबाई, आपण एवढे मोदक केलेत की नाही, एकदा का बाप्पाचा प्रसाद झाला की एक सुद्धा शिल्लक राहणार नाही बघा. होय, आमच्या बी घरी तसंच असते. पोरी नुसत्या तुटून पडतात मोदकावर. तुम्हाला सांगते, आज 1001 मोदक होतील आणि संपतील पण बघा. एवढे पाहुणे येतील. तुम्हाला मदत करायला येते. आली रे आली. आता संजूची मोदक करण्याची बारी आली. चला पटापट मला 5 मोदक बनवायचे बरं. 5च का ग? हा, व्रत बीत आहे का काय? हा, सुजित भाऊजींबरोबर भेट लागली ना माझी. ते इथं गणरायाच्या दर्शनाला आले की नाही की त्यांना इतकंच रोखून ठेवायचं. आणि अस्त्र आहे हे मोदक. राहतोय तो येड्या संजूची येडी आशा. सुजित कडनं फार अपेक्षा ठेवू नको बरं, नाही तर अपेक्षा भंग होईल. नाही तो थांबला तर बरंच आहे, मला आनंदच आहे. पण काय आहे, तो थांबतो म्हणतो आणि थांबत नाही म्हणून म्हणते. अहो बेबी मावशी, असं का बोलताय तुम्ही? येतील की ते, तुम्ही काय काळजी करू नका.
संजू, मला ना वेगळीच काळजी वाटतेय बघ. कसली? वहिनी, अक्काला काही मदत हवी आहे का बघता का? अहो बेबी मावशी सांगा की. तुझं मोठं मंगळसूत्र सापडलं का? सापडलं का? सापडलं का म्हणजे? संजय, संजय काय म्हणतात ह्या? काय हरवलंस का काय मंगळसूत्र? अगं असला कसला हडकेपणा ग तुझा? संजय कळत कसं नाही तुला? कुठे ठेवलं होतंस आणि काढून कशा पाय ठेवलंस? तू उठ बरं आधी. जा आधी ते मंगळसूत्र हुडकून काढ. अगं आई तू नको ना एवढी काळजी करूस. अगं मंगळसूत्र येते त्याला थोडी पाय असतात, असेल खोलीतच. आणि काल ह्यांनी तो हार आणला ना हो, तर मग तो घालत असताना मी ते काढून ठेवलं होतं. तू काय बी काळजी करू नकोस, मी शोधते. हा संजू, जा बाळा, जा शोधून ये मंगळसूत्र. काय आहे, हक्काला जर कळलं ना तर 3rd डिग्री लागेल बघ तुला. तिची नजर फार शार्प आहे बरं. अगं एवढ्या एवढ्या वळ्यांचा सुद्धा हिशोब ठेवते ती, आणि तिची नजर तर सराफापेक्षा तेज आहे. असं नको करूस, जा तू. ते मोदकाचं राहू दे, तू ना आधी मंगळसूत्र शोधायला जा. जा. संजय, त्या म्हणतात ती बरोबर आहे. जा बरं आधी. हा जाते, लगेच जाते. हाय अंबाबाई, तेवढं सापडून दे ग. सापड, तुम्ही करा, सापड. फौजदार, आज एकदम असं भरतकाम शिवणकाम काय हो? सुईना दोरा, कागद कोरा. काय करताय तुम्ही? हँडमेड वही बनवतोय. अयो, असं शिवण बिवण करून कशासाठी? बाप्पासाठी. संजू, लहानपणापासून दरवर्षीचा कार्यक्रम आहे माझा हा. विद्येच्या देवतेसमोर स्वहस्ते बनवलेली वही ठेवायची आणि त्याचा आशीर्वाद म्हणून महत्वाच्या कामासाठी ती वापरायची. संजू, पुढच्या वर्षाची डायरी असणार आहे माझी, बाप्पाने दिलेली. वाह, भारी आहे की. मी पण बनवते माझ्यासाठी. हे बनव की. आणि काय लिहायचं असतंय त्याच्यात? सिक्रेट्स. असे सिक्रेट्स की विचारणाऱ्याने विचारू नये आणि सांगणाऱ्याने सांगू नये. संजू, तू डिस्ट्रॅक्ट करतेस मला. तुझं काही महत्वाचं काम असेल तर ते सांग. फौजदार, माझं तेवढं मंगळसूत्र द्या की. तुझं मंगळसूत्र मी कशाला कुठे ठेवू? तुम्ही मजाक करताय ना? मला माहिती तुम्ही मजाक करताय.
आणि तुम्ही उगाच अशी काहीतरी मस्ती करू नका. शिस्तीत माझं मंगळसूत्र द्या, आता तुम्हालाच 3rd डिग्री देईन आता. अरे बाप रे, 3rd डिग्री. संजू, ज्याला 3rd डिग्री दिली जाते ना त्याच्या आधी कपडे काढले जातात. नाही तुला माहित असावं म्हणून सांगितलं. मग देतेस 3rd डिग्री? सर, माझं काय चालू आहे, तुमचं काय चालू आहे? अहो त्या दिवशी नाही का तुम्ही हार आणला, मग तो घालत असताना ते मंगळसूत्र मी इथंच काढून ठेवलं होतं. सांगा की तुम्ही ठेवले का कुठं? तर नाही,